तर आपली सकाळ झालेली आहे आणि देवासमध्ये आम्ही रूम केली होती, आम्ही तिथं राहिलो आणि त्याच्यानंतर आता सकाळी उठलो. आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे चालल्या. आंघोळी वगैरे झाल्याच्या नंतर आपण निघणार आहे उज्जैनसाठी. तर चला, वाट कसली बघताय, किती एक्साइटेड आहे उज्जैन बघायला, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जो आपलं कालचा ब्लॉग होता तो पण कसा वाटला ना ते पण सांगा. आणि मित्रांनो, आपण ज्या देवीला गेलो होतो ना तर देवीचं मंदिर बघा, बॅक साईडला डोंगर आहे. त्या डोंगरावरती ती देवी होती जी आपण बघितली. आणि त्याच्यानंतर आता मी आंघोळ वगैरे करते आणि रेडी होते. मग भेटू आंघोळ झाल्यावर. Few minutes later. तर मित्रांनो, फायनली आम्ही रेडी झालोय. तर मी अशी काही दिसते बघा, तर कशी दिसते मी मला कमेंट करून नक्की सांगा. दिसतंय. आणि त्याच्यानंतर ना हे कानातले आम्ही न्यू घेतले काल, कशी पण. आणि आम्ही दोघींनी ना सेम घातली पूजा ताईंनी. हे बघ पूजा ताई, सेम इयरिंग मॅचिंग दोघी बहिणी. आणि हे पण माझी मावशी, पिवळ्या कलरची साडी, येल्लो महादेवाला जायचं तर चला आता आपण निघणार आहे उज्जैनसाठी. फायनली सगळं रेडी झालं आहे, सगळ्या बॅगी वगैरे सगळ्यांनी गाडीत नेऊन ठेवलं आहे. आता आम्ही निघतोय. चला तर भेटू डायरेक्ट तुम्हाला. आपण जिथे जाणार आहे उज्जैनला, रात्री तर महाकालेश्वरला जाणार आहे आपण. पण मग आता ना माझा जे पण देव येतात ते सगळे फिरून घेणार आहे. तर मग चला लगेच यांचं आवरून घेऊन मस्तपैकी रेडी होऊन तिघं जण इकडं बसलेले. ड्रेस घातला, कशी दिसते अनमावशी कमेंट करून नक्की सांगा. ही आपली गाडी आणि इकडं वरती देवीचं मंदिर आहे, ही आपली गाडी. तर चला आपण निघूया. तर मित्रांनो, आपण रात्री मंदिरामध्ये आलो होतो कैला देवीच्या. तर रात्रीच्या टायमाला ते मंदिर बंद होतं, तर आता ओपन झालंय. तर चला आपण मदत जाऊ. मेन कमान त्या मंदिराची आता मदत एंट्री करणार आहे आपण सगळेजण, सगळे गाडीमध्ये. चला तर चला. आणि पप्पांना तर हाफ पॅन्टच घातलेली, पप्पाचा विषयच नाही. मम्मी तर कुठं पण पूजेचं ताट घेऊनच चालती आहे. आणि वाव, हे सुंदर, किती सुंदर आहे यार. हे पहा, प्रत्येक ठिकाणी देवीचं मंदिर आहे, प्रत्येक ठिकाणी. नाही का तू, हे वाव किती सुंदर आहे. माझं चालतं. सुंदर आहे नाही म्हणजे नक्षी काम पाय ना याच्यावर. बघितलं ना, हे पण मंदिर आहे, किती सुंदर आहे. ह्या साईडला यांचा फोटोशूट चालू आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपण जातोय मंदिरामध्ये देवीच्या. देवी गुफा, आपल्या इकडे फेवरेट साईबाबा. साईबाबाची जुलता आहे.
इकडे पण ना देवी वाटते तिच्या बरोबरच्या साईडला खरंच किती असते माहिती काम आता आपण इथं नाश्ता वगैरे करणार आहे. थोड्याच दूरीच्या अंतरावर आहे. मग आपण लगेच उज्जैनला जाणार आहे. तर आम्ही बसतो नाश्त्याला. तर मित्रांनो आपण उज्जैनमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपण आलो आहे ऋषी सांदीपनीच्या आश्रममध्ये. तर आता आपण तिथे जाणारच आहे. तर तिथेचं जे असं आहे की आपलं श्रीकृष्णाने नाही का शिक्षा ग्रहण केली होते, शिक्षण ऋषी सांदीपनीच्या आश्रमात घेतलं होतं ते आश्रम इथे. आणि इथेच सुदामाची आणि श्रीकृष्णाची भेटसुद्धा झाली होती. तर आपण ते पण थोड्याच वेळात लगेच बघणार आहे. तर चला बघा इथं हत्तीसुद्धा आहे आणि इकडे आहे ऋषी सांदीपनीचा आश्रम. तर आता आपण बघू हत्तीवर. मला ना खूप बसायची इच्छा झाली तर पाहू आपण जमलं तर. दोघी जणी बसू 100 एक कसं बसणार तर 2 जणी बसल्या नाही ना ग देणार ते तेवढीच. बघा तिकडे आणि ही ऋषी महर्षी सांदीपनी आश्रम. किती गर्दी आहे बापरे बाप, एवढी गर्दी इथं. फायनली आपण आलो आहे ऋषी सांदीपनीच्या आश्रममध्ये. माझी ना खूप दिवसापासून इच्छा, खूप म्हणजे खूप, मी फक्त यूट्यूबवरच बघितलं होतं पण मग मी अशी रिअली मला वाटलंच नाही. आणि आजचा दिवस आला का तर माझी नशिबातच असेल. कृष्ण बलराम विद्यास्थल आणि प्राचीन खंडे नंदी इकडच्या साईडला ना रुद्राक्ष वाटप चालू होतं. म्हणजे ज्याला कोणाला विद्या येत नाही, ज्याला कोणाला ज्ञान प्राप्त करायचं आहे, म्हणजे शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांसाठी की इथलचं रुद्राक्षाचं पाणी ग्रहण केल्याने त्याला हुशार होतं शाळेमध्ये असं म्हणतात. तर खूप सारे लोक घेत होते रुद्राक्षाचं पाणी. आणि हे सगळ्यात जुना नंदी होता. त्याच्यानंतर इथं बघा श्रीकृष्ण, सुदामा आणि बलरामच्या मूर्ती होत्या. आणि हे अर्धनारेश्वरची मूर्ती. इकडच्या साईडला गोपिका वगैरे नाचताना. आणि इतकं सुंदर ना अर्धनारेश्वर, म्हणजे खूपच भारी कृष्णाची मूर्ती होती. असं मन एकदम भरून आलं होतं. आणि इकडच्या साईडला 64 विद्या जे शिकवलेल्या होत्या श्रीकृष्णाला, त्यांना त्याचं पूर्ण वर्णन वगैरे केलेलं होतं. हे जे आहे गोमती कुंड आहे, जे हे श्रीकृष्णाने बनवलेलं कुंड होतं. जे ऋषी सांदीपनी रोज सकाळी उठून दूर नदीवरती जायचे आंघोळ करण्यासाठी. तर त्यांना उशीर व्हायचा मुलांना शिक्षा वगैरे शिकवण देण्यासाठी. त्याच्यामुळे श्रीकृष्णाने त्यांच्यासाठी तिथेच नाही का तलाव बांधला होता. हा म्हणजे श्रीकृष्णाने स्वतः बनवलेला आहे असं म्हणतात. खूप जुना आहे. आणि इकडच्या साईडला पूर्ण जेवढ्या पण विद्या शिकवलेल्या आहे ना त्याचं
ते श्रीमद भागवत पुराण घेतला असं तर 500 रुपयाला आहे. पण तर कसल्या शिलाईच्या किती 64 कला. कोणत्या कला शिकवल्या होत्या. चौसष्ट दिवसात 64 कला शिकल्या होत्या म्हणतात. तुझ्या काही व्हिडिओ करत गेली वाटतं. तर इथे जे आहे तिथे काही वाटतं. देवीच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय तरी गुफा बघायला. जायचा रस्ता पूर्ण आपण त्याच्यानंतर हे आहे काय हा जाऊ दे मग चला. ते मध्ये पायऱ्या खूप मोठे येतात तर मंडळी आपण आलो आहे आता कालभैरवच्या मंदिरामध्ये. तर चला आपण आता कालभैरवचं दर्शन करू. आपली गाडी पार्किंग केली आहे त्याच्यानंतर आपण इकडे आलो. इकडं खूप सारी गर्दी आहे कालभैरव मंदिरात जाण्यासाठी. हे मग मी असं धर मी बोलते ना. तर मंडळी आपण आलोय काल. या ना
लागलेलं आहे आणि आज खूप मोठी लाईन आहे. आम्हाला 1 किंवा अर्धा तास तरी लागेल मित्रांनो. आज 1 तास दर्शनाच्या लाईन लागले. मंडळी तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि आपलं मंदिर थोडं जवळ आलंय. किती वेळ इंद्राला पाहिजे मित्रांनो. तर फायनल आपलं दर्शन झालेलं आहे कालभैरवचं. तर आता चला आपण निघूया. आता कुठं जाणार आहे ते तर मी तुम्हाला नंतर सांगेन. आता जायचं कुठं आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला आपला पार्ट 4 बघावं लागेल. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा आणि व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.